आपल्या सातारचे एक डॉक्टर होते, तर म्हणले माझी प्रॅक्टिस खूप चालू, 100-1 पेशंट असायचे. म्हातारी बाई आली, त्यांनी अनुभव सांगितलेला. बाळा तुझा कोण करीती उत्पत्ती त्याबद्दल बोलतोय. आतमध्ये आली, केबिनला दणका दिला, आतमध्ये आले, साहेब डॉक्टर डॉक्टर ह्याच्याकडे बघा, धापा टाकतोय, याला इंजेक्शन द्या, अमुक झालं तमुक झालं. ठेवलं म्हणले, मी सगळे पेशंट बाजूला ठेवले. ते बाळ जरा सिरियसच होतं. त्याची थोडी तपासणी केली, छाती बिती भरलेली होती, थोडा उपचार केला, काय वाफ बीप दिली. मग ते रडायला लागलं. मग आजीने पदरा खाली घेतलं आणि पाजायला सुरुवात केली. माझं तर आश्चर्याचा धक्का बसला. एकदम झक्क म्हातारी, नातू सुद्धा शोभू नये अशा स्वरूपाची जक्कड म्हातारी, आणि तिचं ते पोरग वाटतच नव्हतं. म्हटलं आजी तुमचं पोरग आहे. बाबा पोरगा नाही, नातूचे. मग म्हणले तुम्ही पाजताय त्याला? म्हणजे पोटात असताना त्याचा बाप म्हणजे माझा पोरगा गेला आणि ह्याला जन्म दिला, ह्याची आई गेली, दुसरं कोणी नाही आम्हाला. आता लेकराचं कसं होणार म्हणून माझं हृदय भरून आलं. आणि मग मी जवळ घेतलं, त्याला छातीला लावलं. काय माहिती पांडुरंगाची काय लिहिलं, मला पाना फुटला. पोटात बाळ असताना दूध येईल तो भाग वेगळाच आहे, पण त्याची व्यवस्था करण्यासाठी जर अचानक आणि आकस्मिक काही प्रसंग आले तर याही भूमिका करण्याचं सामर्थ्य ही लीला त्या परमात्म्याची आहे. का त्याला आठवत नाही? बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी स्त्रीपती सवेदोनी. उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की तिथं बाई झाला असल उन्हाचा का हार. इथं आंबराई बाई पिकली असे फार. रसाळीचे 4 आंबे खाऊन जागले की उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की. सासूच्या बोलण्याने कान किटला असल, रोज रोज चटणी भाकर जीव इटला असल. तुपा संगे पुरणपोळी खाऊन जागले की उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की. रातंदिस काम तुला इसावा बी नसल, लंबे लंबे बाल तुझे गुंता झाला असल. मायेच्या हाताने नाहून जागले की उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की. आनंदाने हसू आणि आनंदाने रडू, सुख दुःख सांगोनी या सारी रात्र काढू. शकुनाचा हिरवा चुडा लेवून जागले की उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. कारे नाठविशी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदोणी. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला भंग विश्ववंद्य संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रसिद्ध असलेला भंग आपण कीर्तन सेवेसाठी घेतलेला आहे. महाराज किती व्याकुळ होऊन विचारतात, का रे, का बाबा असं, का रे बाबा असं, का रे नाठविशी, का बाबा आठवत नाही. कृपाळू देवासी, नुसतं देवासी नाही म्हटलं, देव कृपाळू आहे लक्षात. पोषितो जगाशी एकला तो. अरे एकदा जेवण दिलं माणसं तर किती खुश असतात. छान जेवण दिलं बरं का, मस्त पार्टी दिली, कधीतरी वर्षातून एकदा. आणि हा आम्हाला दिवसातून 3 वेळा देतो, लक्षात घ्या, 3 वेळा देतो. अब्जावधी जीव आहेत, फक्त मनुष्य योनी नका समजू. आमिबापासून तर ब्रह्मदेवापर्यंत पोषितो जगाशी एकला तो. आपली पंगत असते, त्या पंक्तीमध्ये पण 2-4 जण पार्टनर असतात. मला एकट्याला लोड नाही सण व्हायचं. बरं किती असतात लोक, नाही म्हणजे पंक्तीवाल्याचा अवमान नाही करत, नाही आपली कॅपॅसिटी किती ना. 1 सप्ताह त्याचे 1000-2000 लोक, त्याच्यामध्ये 4-5 पार्टनर, आणि मग परत आपण सगळ्यांना सांगतो पंगत आपली आहे, पंगत आपली आहे. नाही मला काहीच म्हणायचं नाही अन्नदात्याबद्दल. अरे एकाला जेवायला घातलं तरी मोठं पुण्य आहे, कारण की तो माणूस देवाचं काम करतो, त्याच्याबद्दल वाद नाही, मी अवमान नाही करत. माझा मुद्दा आहे असा की आपल्याला 1 दिवसाची कुठल्या तरी एका छोट्या ग्रुपची पंगत घालायला एवढं होतं, तो एकटा घालतो. बरं अनंत युगाच्या युग त्याची पंगत चाललेली,
कुणी उपवाशी राहत नाही. पोषितो नुसता खायला नाही घालत. खायला घालणं सोपं असतं पण पोचणं अवघड असतं. आपण नाही म्हणतो हाय तुम्ही केलंय पण पचणार नाही महाराज. आणि परमात्मा पचवतो असं देव स्वतः बोलतो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहम आश्रिता प्राणापान समायुक्ता पचाम्यन्य चतुर्विधम. अरे काय ज्ञानोबरायांनी लिहिलंय, प्राणापानाचे जोड भाती फुंक फुंकोनी अहोरात्री. आतमध्ये अन्न टाकलं ना की घुसळण चाललेली असते, घुसळण. प्राण आणि अपान, प्राणापानाचे जोड भाती फुंक फुंकोनी अहोरात्री. मी हजारो कोटी अब्जावधी जीवांच्या जठरामध्ये मी ही घुसळण करतो. त्याच्यातलं सत्व सगळं बाजूला काढतो, त्याच्यातला मल बाजूला काढतो. पोषितो जगाशी एकला तो एकटा पोचतो. तुकोबारायांनी पोषितो सांगितला. मी सगळ्यांचं पोषण करतो, भरण पोषण करतो. आपला विषय आलेला आहे की का आठवत नाही. म्हणजे नाही ज्यावेळेस विचारत ना का आठवत नाही, बाकीच्याने विचारायचं का आठवायचंय त्याला. कधी विचारणार का त्याचं नाव घेतलं नाही, काय त्याचं नाव घ्यायचं होतं ना असं. तुकोबारायांचा प्रश्न आहे का रे नाठविशी कृपाळू देवाशी. कारण काय महाराज, पोषितो जगाशी एकला तो. खाय प्यायला घालतो बाबा. अरे राखे भुकेची वेळ तो जगन्नाथ. ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात भुकेची वेळ राखणारा आहे ना तो परमात्मा आहे. लक्षात. हा आंधळी घातली हरळ असू द्या, माझा मुद्दा फक्त इथं घेऊ. राखे भुकेची वेळ तो जगन्नाथ पोषितो जगाशी एकला तो. भगवान कृष्ण परमात्मा भोजनासाठी बसले आणि रुक्मिणी आई साहेब बोलले की घ्या घ्या बसून घ्या, ताट वाढले, घ्या बसून, हात धुतलेत ना बसा. नाही म्हणले थांब जरा थांब जरा थांब जरा. नाही म्हणले थांब जरा कशाला, आता वाढलंय ना. इथं आले आले म्हटले की वाढ 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 वाढ, फार भूक लागली फार भूक लागली. ताट सिद्ध आहे. मग देव 5 मिनिटांनी बसले. म्हणले एरवी तुम्हाला दम निघत नाही, आता ताट तयार आहे तरी पण तुम्ही थोडा वेळ लावला, कारण काय. नाही म्हणले अगं रुक्मिणी ना, या जगातले या ब्रह्मांडातले सगळे जीव जेवल्याशिवाय मी जेवत नाही. म्हणले कधीपासून. म्हणले पहिल्यापासून आहे. म्हणले मला आता सांगितलं. म्हणले बायकाला लयच नसतं सांगायचं सगळं. बायकोला जास्त जवळ. आता तू विचारलं म्हणून, तू कधी विचारलं मला. नाही म्हणले केव्हापासून. म्हणले पहिल्यापासून. सगळे जीव जेवल्याशिवाय तुम्ही जेवत नाही. हो नाही जेवत. पोषितो जगाशी एकला तो. ऐकलेला दृष्टांत, किती बहुश्रुत आहेत सगळे. म्हणले असं नेहमी होतं का. अगं एकही दिवस असा नाही की सगळे जेवल्याशिवाय सगळे तृप्त झाल्याशिवाय मी अन्न खात नाही. मग 5 मिनिट थांबलो होतो, 1-2 जीवांचं राहिलं होतं, त्यांना मिळालं की मग मी बसलो. रुक्मिणी आई साहेबांनी देवाला विसर पडू दिला. देवाला कशाचा विसर पडतोय. 15 दिवस जाऊन दिले आणि 15 दिवस जाऊन दिले. आई साहेबांची देवाचाही देवारा आहे, देवाचाही देवारा आहे घरात, देवघर आहे, देवही पूजा करतो. कृष्ण परमात्म्याचं गृहस्थी आश्रम भागवतामध्ये आलेला आहे. तसं रुक्मिणी आई साहेब देवाऱ्यात गेल्या आणि एक अशी लाकडाची डबी होती, करंडा असतो ना तसं, पण काही नव्हतं त्याच्यात, मोकळी होती. आई साहेबांनी एक मुंगी घेतली आणि त्याच्यात ठेवली. कशात. डबीमध्ये. डबीमध्ये मुंगी ठेवली, डबी बंद केली. खूप त्याला ते हे होतं. सकाळी पूजेला गेलेले, संध्याकाळी देव आले आणि देव म्हणले वाढ 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 वाढ. वाढलं पटकन, वाढलं पटकन. पाणी घेतलं, असं फिरवलं आणि देवाने हात घालणार, हात अन्नामध्ये घातला, तोंडात घालला. तेव्हा आई साहेब म्हणाल्या थांबा थांबा जरा. म्हणले काय. नाही म्हणले बघा एखादा जीव जर काय उपाशी. सगळे तृप्त झालेत का. हो म्हणले अगं सगळे तृप्त झाले. नाही तुम्ही मागे म्हटलं होतं की सगळे जेवण केल्याशिवाय मी जेवत नाही. म्हणले बघा एखादा सृष्टीतला ब्रह्मांडातला एखादा जीव राहिला असेल. अगं म्हणले एकही राहिला नाही, सगळीकडे माझी नजर आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे आयसी, बुद्धिस्पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. प्रत्येकाच्या घरी डोकवायला नाही, मी सर्वव्यापी आहे, मी सर्वांतरात्मा आहे. आणि सगळे तृप्त झालेत, मला आता जीव दे. जेवताना काय म्हणते बडबड काढू नको, विषय काढू नको कुठला. नाही नाही म्हणले, मी जर तुम्हाला दाखवला एक दिवस एक जीव उपवाशी आहे तर. म्हणले दाखव ना. मग आई साहेब आता काय आपला विजयच होणार, आपण हेच करणार, देवावर मात करणार म्हणून देवाऱ्यातली ती डबी आणली आणि सांगितलं भगवंतांना सांगतायत रुक्मिणी साहेब ही डबी आहे. मी सकाळी देवपूजेला गेले, एक मुंगी होती, ती मुंगी उचलून ठेवली. सकाळपासून आता संध्याकाळचे रात्रीचे 8 वाजलेत. दिवसभर बिचारीला काही खायला मिळालं नाही आणि तुम्ही म्हणता सगळ्याला खाऊ पिऊ घालतो.
म्हणजे आहे का नाही उपवाशी जीव? अगं रुक्मिणी बघ ना, ती डबी तर उघडून बघ. आणि डबी आई साहेबांनी उघडली तर एक तांदळाचा दाणा पडलेला होता आणि तिथं मुंगी कुरतडत होती तो तांदळाचा दाणा. आई साहेबांची आईस्क्रीमच झाली. म्हणले या डबीमध्ये तांदळाचा दाणा कोणी टाकला? मी एकटीच होते, मीच मुंगी ठेवलेली होती. अगं म्हणले काय झालं, तू पूजा करायला गेली होतीस ना, त्यावेळेस ब्राह्मणाने तुझ्या डोक्यावर अक्षता टाकल्या आणि तू ती मुंगी ठेवताना बरोबर एक अक्षता त्या डबीत पडली. हे तुला पण माहिती नाही, तुला माहिती नाही, पण ती माझी व्यवस्था होती. मी कोणालाच उपवाशी ठेवत नाही. संपलं गोष्ट. सांगण्याचा भाग अशा स्वरूपाचा. कुठं ना कुठं तरी त्यांनी ती व्यवस्था केलेलीच असते. आता बरेच जण म्हणतील महाराज इतके अर्धपोटी माणसं मरतायत, उपवाशी आहे, त्याचं काय? अरे शरीरात सुद्धा स्टोरेज काही चरबीच्या रूपाने केलेलं आहे. म्हणून 62 दिवस बटुकेश्वर दत्त नावाचा जो क्रांतिकारक आहे, 62 दिवस त्यांना अन्न पाणी नव्हतं. मिळत होतं कुठून? शरीरात सुद्धा स्टोरेज केलेलं असतं. लक्षात घ्या. पोषितो जगाशी एकलातो, म्हणजे प्रत्यक्ष खायलाच पाहिजे अन्न असं नाही. वाळवंटामध्ये असलेला उंट कितीतरी दिवस 15-20 दिवस पाणी पित नाही. याचं कारण जर काही असेल तर आतमध्ये त्याला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा भगवंतांनी निर्माण केलेली आहे. पोषितो जगाशी एकलातो, आणि म्हणून त्याचं आठवण आपण करावी. एक. दुसरी भूमिका, आईच्या गर्भामध्ये असताना 7व्या महिन्यात गर्भ बोलायला लागतो, आपण त्याला डोहाळ जेवण म्हणतो, आणि तो गर्भ परमात्म्याची प्रार्थना करतो. देवा एक वेळ एक वेळ या दुःखा वेगळे, 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 एक वेळ एक म्हणतात महाराज की पोषितो जगाशी एकला रे, म्हणून त्याला आठवा. आणि दुसरी गंमत अशी आहे, का आठवायचं तर देवाला आपण शब्द दिलाय सगळ्यांनीच आईच्या उदरात असताना. इतकी कोंडाकोंडी आहे राव, एवढा आतमध्ये आपण गुदमरलेलो असतो. काय सांगू गर्भीच्या यातना ते सगळे अभंग पहा. ऐका, माझा मुद्दा या स्वरूपाचा आहे. आतमध्ये तो जीव परमात्म्याला म्हणतो, देवा एकदा बाहेर काढा राहायच्या, एक वेळ करी या दुःखा वेगळे. म्हणजे कुठले कुणाचा संवाद आहे हा? गर्भाचा आहे. एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणे. हे मी जाळ्यामध्ये अडकलोय, मला एकदा बाहेर काढा. देव म्हणले बाहेर गेल्यावर तू आल्यावर काय करशील? आठवीन पाय. देवा मी तुझे पाय आठवीन. आठवीन पाय हा माझा नवस. आणि कधीतरी यात्रेला जत्रेला नाही, रात्र आणि दिवस पांडुरंगा. हे प्रभू रात्रंदिवस मी तुम्हाला आठवीन. आणि मग रात्रंदिवसाचं काय केलं आपण बाहेर आल्यावर? बाहेर आल्याबरोबर संसाराचं वारं लागलं आणि आम्ही कवा कवा म्हणायला लागलो. रात्रंदिवस आम्ही वापरलं, सायास करशी प्रपंच दिननिसी हरिसी न वजसी कोण्या गुणे. देवाला दिलेला शब्द तरी पाळा राहो. माणसांना दिलेले तर फार उलटी पालटीच केली माणसांनी सगळी.
पण देवाला शब्द आतमध्ये दिलेला आहे. म्हणून तुकोबाराय संत महात्मे आम्हाला आठवण करून देतात, अरे भगवंतांना शब्द दिलाय, तू आठवीन पाय हा माझा नवस, असं जर म्हणतोय तर आता का आठवत नाही? म्हणून कार्य नाठविसी कृपाळू देवासी पोषितो, आणि त्याची कृपा काय राव. मुकम करोति वाचालम पंगुलंगयतेम गिरीम यत कृपा तदहम वंदे परमानंदम माधवम. अरे मुका सुद्धा एक खूप चांगल्या पद्धतीचं वेदांत बोलू शकतो. वाचाळ होतो म्हणजे कसा पण वाचाळ नाही, आपण जो म्हणतो गाचाळ असतो तो. मुकम करोति वाचालम, पंगू पांगळा असतो तो एव्हरेस्ट शिखर चढेल. अरे रस्ता क्रॉस करता येत नाही एरवी पांगळ्याला, पण देवाची कृपा असेल तर तो एव्हरेस्ट वरती जाईल, शिखरावरती जाईल. मुकम करोति वाचालम पंगुलंगयतेम गिरी यत कृपा तदहम वंदे. हे प्रभू ही तुझी कृपा आहे, परमानंद माधवम कार्यनाटविषयी कृपाळू देवासे. आणि आपल्याला ती चौथीला नाना कविता होती, तुमच्या वेळेस पण असेल. अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता, प्रेमाने तुझ नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा. अनेक नावे तुला तुझी रे, दाही दिशांना घर, करसी देवा सारखीच तू माया सगळ्यांवर. अजाण आम्ही जाणीव नाही आम्हाला, अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता, प्रेमाने तुझ नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा. चंद्र सूर्य हे तुझेच देवा, तुझी गुरे वासरे, तुझेच डोंगर सागर शेती फुले फळे पाखरे. हे सगळं तुझं आहे, पण आम्हाला जाणीव नाही. ती जाणीव संत महात्मे करून देतात. का रे नाठविशी कृपाळू देवासी पोषितो जगाशी, एकला तो एकटा पोचतो. चैतन्य महाप्रभूंच्या जीवनातली एक छोटी कथा बोलतो, पुढच्या चरणात येतो. निघाले म्हणजे 12-1 वर्षाचे असते, 12-1 वर्षाशी, 12 वर्षापासून तर अगदी 25 वर्षापर्यंत. 12 वर्ष तयार झाले, 12 वर्षाच्या 12 वर्ष वय होतं. गुरुकुलामध्ये आले आणि भिक्षा वगैरे मागत राहिले. नंतर वय 25 झालं, 24-25 वर्षाचं झालं. एक जीवनामध्ये असा प्रसंग आला, नेहमीची घरं ठरली होती मधुकरीची. दारामध्ये थांबले, भिक्षाम देही, आलं नाही कोणी लवकर. भिक्षाम देही, आलं नाही कोणी. 3 वेळा हाक मारली आणि एक तरुण मुलगी जड पावलाने आली. हे इतका निर्मळ महात्मा, परमात्म्याच्या मस्तीमध्ये, विकार शिवलेलाच नाही. आणि नेहमी घेऊन येणाऱ्या ज्या आजी होत्या त्यांनी मधुकरी वगैरे आणलेली नव्हती. आता दुसरीची नवीनच मुलगी होती, तरुण होती. तिच्याकडे ते पाहत राहिले. म्हणले आजी कुठे? म्हणले आजी गेली देवाला गेली. देवा घरी नाही, देवाला गेली. म्हणले खूप उशीर लावला तुम्ही. हा म्हणले झाला उशीर, माफ करा, ही घ्या म्हणले मधुकरी. पाहत राहिले असे. पोटुशी होते ना, 7वा-8वा महिना असेल. असे पाहत राहिले. इतका निरागस महात्मा होता, तिला पण काय वाटलं नाही. ती अध्यात्मातल्याच घरामध्ये वागणारी मुलगी होती. वय 24 आहे, हिचं वय 20 आहे. बालपणे काही 13-14 वर्षाचा असताना विवाह होतो, 15 वर्षाचा, 16 वर्षाचा. आणि हसल्याने विचारलं की छाती कशाने सुजली? पाहिलंच नव्हतं ना, स्तन वाढलेलं होतं ना. आता असं जर कोणी विचारलं तर पायतानच हाणून अख्ख्या गावाला गोळा केला असतं पुरीने. पण तिला तिची नजर कळत होती ना, लय निरागस होती. म्हणले हे नाही, हे स्तन आहे. मग एवढं कसं काय वाढलं? नाही म्हणले याच्यात दूध आहे. म्हणले मग दूध कोणासाठी? म्हणले माझ्या पोटामध्ये बाळ आहे ना, ते बाळ जन्माला आलं की त्याला दूध मिळावं म्हणून भगवंतानी ते निर्माण केलं. हातातली मधुकरी पायाजवळ ठेवली. खळखळ 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 अश्रुपात झाला. आणि म्हणले ताई माफ करा, मी येतो.
म्हणले बाबाजी मी तुम्हाला काही बोलले नाही, तुम्ही मधुकरी घेऊन जा. असा विनमुख अतिथी गेला की सगळं प्रारंभ सगळं असलेलं सुकृत घेऊन जातो. असं विनमुख जाऊ नका, असं विनमुख जाऊ नका. काय चुकलं असेल तर मी क्षमा मागते. नाही म्हणले ताई चुकलाच नाही तुम्ही. 12 वर्ष गुरुकुलामध्ये राहिलं, एवढा बोध कधीच झाला नाही मला. ते तुम्ही केला, तुमचं मी दर्शन घेतो, तुम्ही माझे गुरु. म्हणले मी काय गुरु काय नाही. म्हणले पोटातलं बाळ अजून जन्माला यायचंय, पण माझा भगवंत इतका कृपाळू आहे की त्याच्या जन्माला आल्याबरोबर त्याची खाण्याची सोय व्हावी म्हणून त्याने दूध निर्माण केलंय. मी कशाला भिक्षा मागत फिरू, मी कशाला भिक्षा मागत. हे प्रसंग काय आपण पाहिले नाहीत का? पण आपल्या डोक्यातच ते कधी येत नाही. आम्ही इतके निगरगट्ट ना, कुणाचे उपकार मानायलाच तयार नाहीत. काय चैतन्य महाप्रभूंच्या जीवनातली कथा नाही. मला बोध झाला, मी इतके वर्ष शिकलो, इतकं वाचलंय, पण माझ्या कधी ध्यानात आलं नाही. जो जन्माला अजून यायचा आहे तो आल्याबरोबर त्याच्या असलेल्या खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून भगवंतांनी केलेली ही योजना. तो सगळ्यांसाठी इतकं करतो, आम्ही त्याच्यासाठी काय करतो? आम्ही त्याच्यासाठी फक्त त्याचं नामस्मरण करावं एवढीच इच्छा आहे. ज्यावेळेस दात नव्हते त्यावेळेस त्यांनी दूध दिलं. आता दात आल्यानंतर तो काय अन्न देणार नाही का? पोषितो जगाशी एकला तो. ही अशी पुष्टी मिळते. बरं झालं सांगण्याचा भाग अशा स्वरूपाचा. असा जो भगवान कृपाळू आहे, असा जो परमात्मा कनवाळू आहे, तुकोबार आहे, त्याची असलेली लीला अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांग. देवाच्या अनंत लीलांची अनंत कृपांची ही जंत्री तुकोबाराय सांगतात. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. शब्द पहा दोन्ही असे, बाळाचं आणि दुधाची निर्मिती. बाळा दुधा कोण, बाळा दुसरा एक अर्थ होतो. बाळाचं दूध कोण निर्माण करतं? बाळा दुधा, बाळासाठी दूध, आणि बाळाचं पण आणि दुधाचं पण. पती पत्नीचा संयोग होतो त्यावेळेस शुक्राणू कोट्यवधी असतात, फक्त एक शुक्राणू जातो, एक. आणि ते एका शुक्राणूला मग हातपाय फुटतात, सगळं हे होतं. इतक्या शिरा, इतकी हाडं, इतके सगळे अवयव, इतकी प्रज्ञा. श्रीपती का शब्द वापरला? बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. वाढवी पांडुरंग सवेदोनी, वाढी कृष्ण सवेदोनी, वाढवी गोविंद सवेदोनी. श्रीपती का? श्री म्हणजे लक्ष्मी आणि पती म्हणजे लक्ष्मीचा मालक. कारण की तो जो जीव वाढवतो तो जीव एखादा पंतप्रधान असू शकतो, एखादा महात्मा असू शकतो, एखादा परमात्म्याचा अवतार असू शकतो. विश्वमाऊली ज्ञानोबारायांसारखा उपजताची ज्ञानी. देव प्रोडक्ट किती घेतो?
शुक्राणू किती असतात? कोट्यवधी असतात. त्याच्यातला एक जातो आईच्या गर्भात आणि त्याच्यापासून आपण सगळे निर्माण झालो. एका शुक्राणू असतात कोट्यवधी, फक्त एक जातो आणि एकाला इतकी वाढ होते. बरं त्याची वाढ झाल्यानंतर त्याला बाहेर आल्यानंतर दूध निर्माण करायचं काम, बरं त्याच्या अगोदर नाही दूध निर्माण करायचं. तो जन्माला आल्याबरोबर पाना फुटतो. कोण करीते उत्पत्ती? अरे आईच्या उदरात बाळ असताना करील द्या भाग सोडून. सोनेरी किनार म्हणून एक, सोनेरी कडा म्हणून सकाळमध्ये एक लेख येत होता. अद्वितीय स्वरूपाचे अनुभव कुणाला जर आले तर त्यांनी द्या. आपल्या सातारचे एक डॉक्टर होते, मला वाटतं हे 98-99च्या दरम्यान असं आले होते ते. त्या डॉक्टरांचा अनुभव सकाळला आला होता. तर म्हणले माझी प्रॅक्टिस खूप चालू, 101 पेशंट असायचे, माझी प्रॅक्टिस चालू, नंबर घ्यायला पण मुलगी ठेवलेली होती. मग एक बाई म्हातारी बाई आली. त्यांनी अनुभव सांगितलेला. बाळा तुझा कोण करीत उत्पत्ती त्याबद्दल बोलतोय. आतमध्ये आली, केबिनला दणका दिला, आतमध्ये आले. साहेब डॉक्टर ह्याच्याकडे बघा, धापा टाकतोय, याला इंजेक्शन द्या, अमुक झालं तमुक झालं. ठेवलं. म्हणले मी सगळे पेशंट बाजूला ठेवले. ते बाळ जरा सिरियसच होतं. त्याची थोडी तपासणी केली, छाती बिती भरलेली होती आणि थोडा उपचार केला, काय वाफ बीप दिली आणि मग ते जरा थोडं हसायला लागलं, खेळायला लागलं थोडं. आणि नंतर मग दुसरे पेशंट होते. तोपर्यंत 1-2च तर खोल्यांचं ते दवाखानाच होता, हॉस्पिटल पण नव्हतं. आणि नंतर पाहिलं तर आजी होती. मग ते रडायला लागलं. मग आजीने पदरा खाली घेतलं आणि पाजायला सुरुवात केली. पेशंट माझे 2 तपासून झाले. नंतर माझं तर आश्चर्याचा धक्का बसला. एकदम झक्क म्हातारी, नातू सुद्धा शोभू नये किंवा असं पंतू शोभावा अशा स्वरूपाची जक्कड म्हातारी. आणि तिचं ते पोरगं वाटतच नव्हतं. नातू असावा फार तर पंतू असावा, फार तर नातू असावा. म्हटलं आजी, म्हणले काय? म्हणले हे तुमचं पोरगं आहे. शोभतच नव्हतं ना आजी आणि पोर. आणि मग म्हणले माझ्या तोंडावरून हात फिरवला. म्हणले बाबा पोरगा नाही, नातूचे. मग म्हणले तुम्ही पाचताय त्याला? म्हणले पोटात असताना त्याचा बाप म्हणजे माझा पोरगा गेला आणि ह्याला जन्म दिला, ह्याची आई गेली, दुसरं कोणी नाही आम्हाला. आता लेकराचं कसं होणार म्हणून माझं हुर्द भरून आलं. ती सांगत होती हुर्द. आणि मग मी जवळ घेतलं, त्याला छातीला लावलं. काय माहिती पांडुरंगाची काय लिहिलं, मला पाना फुटला. मी ज्या गावात हा अभंग घेतला त्या गावात कोणतरी भेटलं की म्हणले आमच्या बाबतीतही असंच झालं, असं एक झालं तसं एक झालं. मी बाबुळ सरला, आपले शिवाजीराव नागवडे, त्या नागवडे आडनाव, वाल्मिक दादा नागवडे. तर तिथं जो माणूस होता ना तोच बसलेला होता. म्हणले ससूनला असताना माझी आई गेली, मला जन्म दिला ना आई गेली. आणि एक मुंबईचा फार मोठा माणूस होता. ते म्हणले आई गेली तर म्हणले द्या हे पोरग मला. मा बाप पण म्हणला आता लग्न करायच लागेल दुसरं. तर म्हणले हे कायला सांभाळायचं पुन्हा, तर द्यायला तयार होता. पण तेवढ्यात चुलती म्हटली की नाही जावंचं काय आणि माझं काय. चुलतीचं पोरग 20 वर्षाचं होतं, पण त्याला घेतला आणि पाना तिला फुटला. मी गोष्टी सांगायला नाही आलो, माझा सांगण्याचा मुद्दा पोटात बाळ असताना दूध येईल तो भाग वेगळाच आहे. पण त्याची व्यवस्था करण्यासाठी जर अचानक आणि आकस्मिक काही प्रसंग आले तर याही भूमिका करण्याचं सामर्थ्य ही लीला त्या परमात्म्याची आहे. का त्याला आठवत नाही? बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी स्त्रीपती सवेदोनी. तो बाळालाही वेगळ्या पद्धतीने वाढवतो आणि दुधालाही वेगळ्या पद्धतीने वाढवतो. दुधाची गुणवत्ता सगळे गवळीच आहेत आणि हा सुद्धा परिवार गवळ्याचाच आहे. लक्षात घ्या, दूध साधं नसतं. ज्ञानोबारायने ऐश्वर्य विचारा दुधाचं. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासित त्वचेची पाशी पाशी त्वचेची या पदराड परी ते अव्हेरून गोचिडा शब्द काय नाही कधी. पुढचा त्या तुकडा सोडून आपल्याला फक्त लागू पुरता उतारा. पाहे पा दूध पवित्र आहे आणि गोड आहे. दुधापेक्षा पवित्र, दुधापेक्षा असलेलं महाग वस्तू तूप आहे. दुधापेक्षा महाग असणारी वस्तू दही आहे, लोणी आहे. पण जननी कुठे आहे? ती दुधातच आहे. लक्षात घ्या, हे सगळं दुधातून निघतं. परमात्मा दूध वाढवतो ना. आईच्या दुधा इतकं पवित्र दूध या विश्वामध्ये दुसरं कुठलं नाहीये. लक्षात घ्या. आता गोष्ट सांगायला वेळ नाही आपणाला.
बिरबलांनी प्रश्न विचारला होता ना पंडितांना, 4 प्रश्न. सगळ्यात चांगलं फूल कोणतं, सगळ्यात चांगलं पान कोणतं, सगळ्यात चांगलं दूध कोणतं आणि सगळ्यात गोड पदार्थ कोणता. सगळ्यात चांगलं काय ते, सगळ्यात चांगलं पान, सगळ्यात चांगलं फूल कोणतं. कोणी म्हणलं गुलाबाचं आहे, कोण म्हणलं मोगऱ्याचं आहे, कोण म्हणलं जाईचं आहे, कोण म्हटलं जुईचं आहे, कोण म्हणलं कमळाचं फुल. कमळाचं ध्यानात येते ना, कमळाचं फुल येतंय का नाही ध्यानात. कुणी म्हणलं कमळाचं फुल मोठं आहे, फार महत्वाचं आहे, भारताचं राष्ट्रीय फुल आहे, अमुक आहे तमुक आहे. जाऊ दे. कुणी म्हणलं मग पानाचं, चिंचेचं पान भारी आहे, चिंचेच्या पानावर देऊळ बांधिलं. कुणी म्हणलं केळीचं पान भारी आहे, कोण म्हटलं की आंब्याचं पान अमृतरूत, कोण म्हणलं अहो तुळशीचं पानाबरोबर परमात्म्याची तुलना झाली, तुळशीचं पान भारी आहे. गोड कोण आहे, तर कोण म्हणलं की साखर गोड आहे, कोण म्हणलं की काय त्याचं नाव साखर गोड आहे, कोण म्हटलं की गुळ गोड आहे, कोण म्हणलं काकवी गोड आहे, कोण म्हणलं खडी साखर गोड आहे, कोण म्हणलं अमृत फार गोड आहे. दुधाचं आलं, कोण म्हणलं वाघिणीचं दूध भारी आहे, सोन्याच्या पात्रात ठेवावं लागतं, कोण म्हणलं उंटिणीचं भारी आहे, कोण म्हणलं गाढविणीचं भारी आहे, कारण की ते पोटात झालेलं पडायला बरं पडतं. काय कोणी घातलं वितलं असं खायला तर काय श्रद्धा अंधश्रद्धा द्या सोडून. कुठं विषय आला. अजून कुठलं दूध, कोण म्हणलं गाईचं भारी आहे, म्हणले गाईचं दूध काय पाहिलं नव्हतं का, म्हशीचं भारी आहे, घटगंधासारखं असतं. बरं असू द्या असू द्या. झालं. आता बिरबलाची प्रश्न उत्तरं सुरू झाली. बिरबलाला विचारलं सर्वात चांगलं फुल कोणतं, म्हणजे माझ्या मित्रांनी सांगितलंय, सगळ्या विद्वानांनी खूप चांगल्या चांगल्या फुलांची नावं घेतली, पण माझं मत आहे की सगळ्यात चांगलं फुल जर कोणतं असेल तर ते कापसाचं आहे. म्हणले बघा पडला का नाही तोंडावर, कापसाला काय वास आहे का, त्याला काय कळ्या आहेत का, त्याला काय आकार आहे का, काय त्याला सौंदर्य आहे. त्याची कुजबूज सगळ्यांची ऐकायला आली. बिरबल बोलायला लागला. म्हणले कापसाच्या फुलाला सौंदर्य नाही असं तुम्हाला वाटतं, पण नजरेत सौंदर्य असतं, दृष्टी तशी सृष्टी. अहो म्हणले लोण्याचा गोळा वर आल्यासारखा दिसतो, तर त्याच्याकडे नीट पहा. आणि म्हणले कापसाचं फूल कधी सुकत नाही. ध्यानात येते का नाही तुमच्या, कापसाचं फूल कधी सुकत नाही, कापसाचं फूल कधी सुकत नाही, नाही त्याला पाकळ्या. आणि त्या फुलाचा उपयोग असा आहे की त्या फुलाची वात केली, काही वेळेस फुलवातही म्हणतात, त्या कापसाची वात केली, समईमध्ये टाकली, प्रज्वलित केली, तर कोट्यावधी वर्षाचा अंधार असो तर घालवण्याचं सामर्थ्य त्या वातीमध्ये एक. म्हणून कापसाचं फुल फार पवित्र. आणि त्याच्या पुढे जाऊन तो बोलतो याच कापसाचे धागे होतात, त्याच धाग्याचं वस्त्र होतं, आणि अख्ख्या मानवी जातीचं नागवे पण झाकलं जातं, म्हणून हे फुल सर्वश्रेष्ठ फुल आहे. ध्यानात येतंय ना काय चाललंय. बाकीचे पंडित म्हणले वाजवा टाळ्या, मग काय करायचं आता. म्हणले खरंच राव आपल्या डोक्यातच आलं नाही. बाकीची फुल, गुलाबाचं फुल 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन सगळी असो, ती फुलं वाईट येत असं नाही, पण हे फुल इतकंच. तुमची उपयोगिता किती. मी दुधाकडे येणार आहे. माझा मुद्दा पुढचा आहे की सगळ्यात चांगलं पान कोणतं, तर मला केळीचं पान होतं, पंक्ती उठतात, आंब्याचं पान, तुळशीचं पान पवित्र आहे, पण माझं मत आहे की नागिनीचं पान सर्वश्रेष्ठ आहे. मी हिंदू म्हणून नाही बोलत, बिरबल बोलतोय बादशाला. अरे त्याचं गणपतीचं आगमन त्याच्यावर साजरं होतं, हो मान्य आहे, पण ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायामध्ये 632 क्रमांकाची ओवी लिहिली का न फळताची सार्थका जैसी का नागलतिका. नागिनीच्या वेलाला फळ येत नाही, पण फळ पाहण्याच्या आधी आपलं जीवन समर्पित करतं नागिनीचं पान, आणि म्हणून निष्काम कर्मयोग सांगणारं नागिनीचं पान सर्वश्रेष्ठ आहे. पानामध्ये श्रेष्ठ नागिनीचं पान श्रेष्ठ. सगळे टाळे. सगळ्यात गोड काय आहे तर म्हणजे साखर गोड आहे, मध गोड आहे, अमृत गोड आहे, त्याच्यानंतर काकवी गोड आहे, किकविका काकवी गोड आहे, सगळं गोड आहे. पण पहिलं होतं साखरेचे खाणार त्याला देव देणार, आता साखरेचे लय खाणार त्याला देव पटकन नेणार. डायबिटीस. मग कोण गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. परमात्म्याचं नाम साखरेपेक्षा गोड, सगळ्यात गोड. आणि आपला विषय आलाय सगळ्यात चांगलं दूध कोणतं, म्हणजे माझ्या पंडितांनी सांगितलं. गाढविणीचं कोण म्हणतंय, कुणी उंटिणीचं म्हणतंय, कुणी गाईचं म्हणतंय, कुणी म्हशीचं म्हणतंय, कुणी शिंविणीचं म्हणतंय. बरोबर आहे तुमची उत्तरं, पण माझा फक्त एकच शब्द आहे, आईचं दूध सर्वश्रेष्ठ. उंटीन सुद्धा आईच असते, गाढवीन सुद्धा कुणाची तरी आईच असते, शिंवीन सुद्धा आईच असते, म्हैस सुद्धा कुणाची तरी आईच असते, गाई सुद्धा कुणाची तरी आईच असते. कारण की अपत्य थानीवरून रिघे तयाची भूक मातेशीच लागे. बाळ स्तनापासून दूर गेलं तर त्या दुधाला तहान लागते, दुधाला भूक लागते, आणि तिला पाना फुटतो, तिला पाना फुटतो. नुसतंच दूध पदार्थ नाहीये पातळ पदार्थ पांढरा, तर
ते दूध पिणारा जर भेटलं नाही, त्याची आठवण जरी आली तरी जिला पाहणा फुटतो ना, ते दूध आईचं सर्वश्रेष्ठ आहे, फक्त आई शब्द वापरला पाहिजे असं बिरबल बोलतो. सांगण्याचा भाग अशा स्वरूपाचा. या दुधाची आणि बाळाची निर्मिती केवढं अद्भुत आहे शरीर. हा एवढा डोळा बघा ना, किती पाहतंय सगळं, अनंत आकाश पाहतंय, सगळ्या रंगाच्या छटा पाहतो हा डोळा. ही जीभ, हिच्या डाव्या बाजूला वेगळी चव आहे, हिच्या उजव्या बाजूला वेगळी चव आहे, हिच्या मधी चव आहे, हिच्या शेंड्याला वेगळी चव आहे, हिच्या पडजिभेला वेगळी चव आहे. बरं, ही बोलते किती गोड. हा याचा कान किती सुंदर, याचा मेंदू किती, कसलं मेमरी कार्ड आहे ना. 50 वर्षापूर्वी 60 वर्षापूर्वी कोण काय बोलला, कुठं अपमान केला, कुठं सत्कार झाला, सगळं ध्यानात राहतं. नाही काही काहींचं तर इतकं असतं. विवेकानंद म्हणायचे, मला 40 जन्माचं आठवतं, 40 जन्माचं आठवतं. आणि अर्जुनाला सुद्धा भगवान ज्यावेळेस उपदेश करतात त्यावेळेस अर्जुन म्हणतो, अरे तू कालचा नाचा, अरे अर्जुना तुझ्या आणि माझे मागं अनंत जन्म झाले, तुला आता ह्या जन्माचं आठवत नाही, मला अनंत जन्माचं आठवतं. काय शब्द आहे. नाही, हे देवाने काय निर्माण केलेलं आहे, हे अद्भुत आम्ही पाहतच नाही, अद्भुत आम्ही पाहतच नाही. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती. श्रीपती म्हणजे ऐश्वर्याने तो वाढवतो, सवे दोन्ही गोष्टी वाढवतो. बरं, हे फक्त माणसाच्या प्राण्यांच्याच बाबतीत आहे असं नाही, हे झाडाझुडांच्याही बाबतीत आहे. फुटती तरुवर कृष्ण काळमासी, फुटती तरुवर कृष्ण काळमासी, फुटती तरुवर कृष्ण काळमासी. तरुवर काळमासी, फुटती तरुवर कृष्ण काळमासी. जीवन तयासी बाळा दुधा जीवन कोण गाली, जीवन कोण कोण करे तुझा कोण करे चैत्र महिना आहे ना, चैत्र पालवी म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, समुद्र आपल्या धरणाच्या कडेला असन ते फुटल, पण इतक्या उंच डोंगरावरती कडे कपारीत असलेल्या झाडाला पालवी फुटते. जीवन तयाशी कोण घाली. चला, थोडं बायोलॉजी, थोडं बाकीच्या या सगळ्या भूमिकेतून, जैवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, यातून माणसं म्हणतील ठीक आहे महाराज, ते काय तसं काय एवढा चमत्कार वगैरे काय नाहीये. हवेमध्ये पाणी असतं, ते पाणी शोषून घेतात, अमुक होतं तमुक होतं. जमिनीमध्ये पाणी असतं, अरे उन्हाळ्यामध्ये किती 20-20, 50-50 फूट खाली गेलं ठिप्पूस लागत नाही, आणि त्याच्या शेजारीच झाड असतं, ते कसं काय वाढतं. पाण्याचा शोध घेत घेत जातं, मान्य, ठीक आहे, विज्ञानाचं काय आपण नाकारतोय असं काय नाही, पण त्याला पालवी फुटते ना. अरे इथं उन्हाळ्यामध्ये पाणी टँकरचं घालून झाडं मारतायत, इथं पाणी न देता सगळीकडे फुलोरा आलेला असतो. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस. चैत्र महिन्यामध्ये, बरं, चैत्र महिन्यामध्ये सर्वात टॉपचं असणारं तापमान असतं, सर्वोच्च तापमान, आणि या तापमानामध्ये त्याला जीवन कोण घालतं, जीवन तयाशी कोण घाली. प्रश्न विचारले तुकोबारायांनी. खडकाच्या आतमध्ये, पाषाणाच्या आत बेडूक असतो, सुप्तावस्था आपण शिकलोय, आणि त्याच्यामध्ये तसाच असतो, त्याला जीवन अन्न कोण घालतं. शिवाजी महाराजांचा, समर्थ रामदासांचा तो प्रसंग सांगितला जातो. महाराजांना असं म्हणे वाटलं की आता आपण राजा आहोत, अमुक आहोत, असं ठीक आहे, कथा दंत कथा द्या भाग सोडू, मग मी आहे म्हणून आता सगळं चाललंय, अमुक आहे तमुक आहे, इतकी प्रजा, छान झालंय. सात्विक अहंकार झाला. आणि काहीतरी माणसं महाराजांच्या बरोबर होती, आणि म्हणे समर्थांनी सांगितलं तो दगडावर घन घाल. दगडावर घन घातला, आणि त्याच्यातून बेडकी बाहेर आली. म्हणले राजा, तुला वाटतं ना की मी सगळ्यांना काही करतो. म्हणजे ह्या बेडकीला काही दिलं होतं का कधी.
आतमध्ये दगडाच्या पाचरीमध्ये आतमध्ये बेडकी बसलेली आहे, तिला कोण चारा पाणी घातला? आम्ही काय कुणाचे खातो, प्रभू राम आम्हाला देतो. काय भाषा आहे. ए काय गोंदवलेकर महाराज, गोंदवलेकर महाराज, राम सगळ्यांना सांभाळतो, राम छान पद्धतीने सगळ्यांना सांभाळतो, छान सांभाळतो. बरोबर. पोषितो जगाशी एकला तो, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदोनी. झाली गंमत अशी. एक जरा चिकित्सक होता, म्हणले महाराज राम हे करतात का, राम सगळी करतात का व्यवस्था? म्हणले आता दुपारी पंक्ती असतात ना, सकाळी चालला होता विषय. म्हणले दुपारची पंगत असते आपली, दुपारचं अजूनही अन्नछत्र चालू आहे मोठ्या प्रमाणात, आता तर फार मोठ्या प्रमाणात, त्यावेळेस थोडं कमी होत नाही. कोणी येतील ते, काही काही तर माणसांना अन्न मिळत नव्हतं ना, ते बरोबर 12 वाजता आरती झाली की बसायला 100-200 लोक असायची. म्हणले मग राम करतो व्यवस्था ना सगळी, तर म्हणलं आजचं जेवण करू नका महाराज, देईल का राम? म्हणले देईल की. काय नाही केलं ते, आचार्यांना सांगितलं अजिबात शिजवायचं नाही आज. आणि मग म्हणले भजन करू 12 वाजेपर्यंत. आणि म्हणले 12ला नाही आलं तर, नाही आलं तर म्हणले नाही आलं तर नाही येणारच आहे म्हणले, नाही आलं तर मग बघू, मी माझी माघार घेतो. असलं काय नाही, कसला विश्वास आहे त्यांना, येणारच म्हणले. म्हणले काय त्याची व्यवस्था आहे? माझं अंतर्मन सांगतंय तो व्यवस्था करणार. झालं 10ला भजन सुरू झालं, 10, 11, 11:30, 12. आणि तेवढ्यात एक बैलगाडी घेऊन माणूस आला गोंदवल्याच्या रामाला, आणि तो महाराजांच्या पाया पडला. म्हणले महाराज ह्या रामाला, महाराजांना पण माहिती नव्हतं, म्हणले ह्या रामाला मी नवस केला होता, मला मूलबाळ होऊ दे, गाडीभर पुरणपोळी तुला खायला घालीन. म्हणले गाडीभर पुरणपोळी मी घेऊन आलोय. म्हणले आधी नाही सांगितलं मला. नाही म्हणले आता काय सांगायचं, मी आपलं आज वेळ होता तर म्हणले सगळं घरदारातली माणसं घेऊन मी आलोय, पुरणपोळी हे सगळं जेवण. आणि मग खळखळ खळखळ डोळ्यातून अश्रू. अगोदर माहिती नव्हतं काही. मग याचा अर्थ असा का की स्वयंपाक करायचाच नाही, राम करील सगळं. देवाची परीक्षा पाहू नका, देवाची प्रतीक्षा करा, समजून घ्या. हा जर वेळ आली तो कोणते, मग तुम्हाला काय हातपाय दिले तर तुम्हाला काय कमाई दिली करायला? त्यांनी सगळं आबाळातून वरून टाकाय दिलंय का? डोळे झाकून गेलो की रामाचं नाव घेतलं ऍक्सिडेंट होणार नाही, बावळटपणा आहे तुमचा. डोळे कायला दिलेत? तू नीट बघून गाडी चालव. नाही तर म्हणतो मी कसा पण चालवतो, राम आहे माझा, तसं नाही होत. समजून घ्या जरा ना नीट काय आहे ते. त्यांनी बुद्धी दिलेली आहे, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचा विवेक दिलेला आहे. त्याचं कारण तुमचं यंत्र तो चालवतोय छानपैकी. नाही तर काही मूर्खपणे असे करतात की राम करतोय ना सगळं, मग काहीच करायचं नाही आपण, आपल्या बापाने नव्हतं केलं असं. समजून घ्या. जर तुम्ही फार परीक्षा पाहिली तर तो अशा पद्धतीने परीक्षेला उतरतो. ध्यानात येते ना काय? त्यांची परीक्षा फार त्यांच्या जीवनातला हा महत्वाचा प्रसंग. त्याच दिवशी कसा माणूस यावा, त्याच दिवशी ह्याच्या मनात कसं यावं. पोषितो जगाशी एकला तो. आणि फक्त इथलीच पंगत नाही, अख्ख्या समग्र ब्रह्मांडाला पोचतो. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदोनी. मी येणार आहे मातृतत्वाच्या अनुषंगाने पण थोडं बोलणार आहे. मधलं भजनाकडे आलोय, येतोय. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदोनी. फुटती तरुवर उष्ण काळ मासी. उष्ण काळात फुटतात. जीवन तयाशी कोण घाली. प्रश्न विचारला, कोण त्याला पाणी घालतं? अदृश्य स्वरूपाचा, निराकार स्वरूपाचा, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तूही रघुराया. अशी पुष्टी समग्र विश्वाची करणारा परमात्मा, त्याचं स्मरण आईच्या निमित्ताने केलं तर आपलंही होणारं जे आहे ते खऱ्या अर्थाने पुण्यस्मरण होईल. अशा स्वरूपाचा भाव आहे मधलं भजन. आणि 5-10 मिनिटांमध्ये सेवेला विराम. विठोबा कुमाये जय जय विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये. हॅलो हर विठोबा जय जय विठोबा रखुमाये. कारणाठवे कृपाळू देवासे
कृपाळू देवाचे कारणाडवी दे कृपाळू देवाचे कारणाडवी दे कृपाळू देवा साने धनिद पदम पग कारणाठवी से कृपाळू देवाचे सगम पमग कारणाठ वेसे कृपाळू देवासी पोचतो जनासी एकला दो पोचला जनासी एकला दो बाळ दूध कोण करीते उत्पत्ती बाळ दूध कोण करीते उत्पत्ती पोसतो जगासी कला तो पोसतो जगासी एकला तो कुण बाळा कोणी केली दुधाची उत्पत्ती बाळा दुधा कोण केली उत्पत्ती पोचतो जनासी एकला वाढवे श्रीपती सवे दोन्ही सवे दोन्ही सवे दोन्ही आ वाढवे वाढवे वा आ आ धने सारने सदने पदम पगम पम पम गसने ने ने नि धनि द पद पम पम गम गसने ने सा पनि जागा ग ग ग आ वाढवे वाढवे श्रीपती सा
साने धनी ध पद पम प ग म प म ग म प नि सा नि प नि सा ग नि सा ध नि प द म प ग म प म ग म ग सा ग म प नि सा ग म प नि सा ग म प नि सा वाढवी श्रीपती सवे कोणी बाळ कोणी केली दुधाची उत्पत्ती बाळ कोणी केली दुधा खानापूर लातूरकर थोडं जलद मध्ये म्हणायचं बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती बाळा दुधा कोण करीते कारे नाठविसे कृपाळू देवासी पोषितो जगासी एकला तो बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवेदोनी फुटती तरुवर उष्ण काळमासी जीवन तयासी कोण घाली. अनेक प्रश्न विचारलेत आणि परमात्म्याची असलेली अखिल मानवजातीविषयी किंवा अखिल सृष्टीविषयीची असलेली जी उत्तरवत्वाची किंवा उत्तरदायित्वाची भूमिका आहे ती अनंत प्रकाराने संत महात्मे सांगतात. कारण देवाविषयी आपल्या अंतकरणात श्रद्धा निर्माण व्हावी आणि मी करतो हा अहंकार नसावा. मानसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून या हे सगळं तो करतो. पण बऱ्याच वेळेला श्रेयवादाच्या भूमिकेतून आपण ते श्रेय घेतो, घेण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, माणसाच्या माध्यमातून करून घेतो पण इतका नामानिराळा राहतो राव. काय त्याला किती काही करा तो येतच नाही पुढं. आणि आपल्याला किती मागं हो म्हणलं तरी पुढे डोकवल्याशिवाय राहतच नाही. हे आपली गडबडी आहेत सगळ्या, लक्षात घ्या. इतका गुप्त राहतो सगळं करून. नाही तर माणसं थोडं गेल्यावर किती पुढे येतात ना. तो पण करणारा सूत्रधार तोय. गोवर्धन उचलला, कोणी उचलला? गवळ्यांनी उचलला नाही ना. कसं एवढा लोड? अरे पिलर कॉलम टाकून सुद्धा ते पडतात. हा अख्खा गोवर्धन उचलायचा याच्या करंगळीने.
पण तुकोबाराय बोलले की तुमच्यानी गोणी उचलवे ना. देवांच्या करंगळीने गोवर्धन होतो, तुमच्यानी एक गोणी उचलवत नाही. म्हणून 50 किलोचं काय ते 100 किलोचं पोतं 50 वर आलं आणि 50 वरचं आता 30 किलोवर आलंय. का शक्ती कमी झाली ना. माझा मुद्दा या स्वरूपाचा आहे असो की हा करणारी सगळी सत्ता ती आहे, करणारी सत्ता ती आहे. माणसाची देव चालवी आणता याच्यातलं चरण नाहीये. देव आपल्या माध्यमातून करून घेतो आणि गुप्त राहतो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे, हे त्याचं वैभव आहे. पण याचा सूत्रधार कळावा. माणसाच्या अंतकरणामध्ये देवाविषयीची श्रद्धा निर्माण व्हावी. देवाकारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हातगा. आणि म्हणून आपण सकाळी उठलो तर देवाचे आभार मानावेत. उठलो, झोपेत बरेच गेलेत. एकाने विनोद पाठवला होता की म्हणले मी उठल्याबरोबर जर मला देव जर घरी दिसला, उठल्याबरोबर देव दिसला तर तू काय करशील? तो म्हणला मी पहिलं पाहिन मी देवा घरी आहे का देव माझ्या घरी आहे. ध्यानात येते ना. उठल्या उठल्या जर देव मला दिसला तर मी काय करशील तू? नाही म्हणला पहिला मी बघल मी देवाच्या घरी आहे का देव माझ्या घरी आहे. ध्यानात येतंय ना. अरे उठलो ही केवढी मोठी क्रांती आहे, पण ते दररोज उठतो ना त्यामुळे ते लक्षात येत नाही. एवढा सूर्योदय होतो, अख्खी ब्रह्मांड अख्खं पृथ्वी फिरते आणि त्याच्या समोर येते. ही क्रिया केवढी मोठी आहे. बरं फिरून आपण न फिरल्यासारखं आहे. कुणीतरी असंही म्हटलं होतं पृथ्वी फिरते का नाही? हो फिरते की पृथ्वी स्वतःभोवती फिरते. परिवलन सूर्याभोवती फिरते, परिभ्रमण. मग पृथ्वी फिरते दिसते का? नाही दिसत. तसा परमात्मा काही वेळेस नाही जाणवणार म्हणून तो नाही का? काय कसला दृष्टांत दिलाय? पृथ्वी फिरते ना राव, एका दिवसात फेरी मारते पूर्ण 24 तासात स्वतःभोवती फिरते पूर्ण फेरा. अजिबात जाणवत नाही. हाय तिथंच आहे. कुडजं तिथंच, आयर तिथंच, वडगाव तिथंच, पुणे तिथंच, सगळं तिथंच ना, मुंबई तिथंच. तिथं आहे म्हणून तर आपण जातोय बरोबर. पण हे फिरतंय ना राव, पूर्ण फिरतंय. पुढे आलेलं फ्रंटला पुन्हा परत बॅकला येतंय रात्रीचं. अजिबात कळत नाही. तुसराम सुद्धा शक्यता असं सुद्धा बोळ येत नाही. इतकी फिरते, वेगाने फिरते. जाणीव होत नाही पण फिरणं मान्य आहे. कारण की विज्ञानाने लावला ना शोध लगेच मान्य. मग तसा परमात्मा जाणवत नाही पण तो नाही का? आणि तो कसा आहे याचं रूपांतरण हे समजून घ्या जरा. तुझी त्याने काय केली नाही चिंता, राहे त्या अनंत आठवणी. देवाने तुझी काय काळजी केली नाही. मगाशी झाला ना काळजीचा एक विषय. पोटात असताना आपण काय म्हणतो कार्यालयात या आल्याबरोबर तुम्हाला उपीट, आल्याबरोबर उपीट. तसं जन्माला आल्याबरोबर दूध. असं नाही ते उशिरा येतंय, अमुक होतंय तमुक होतंय. मग कुणीतरी म्हटलं होतं बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. का परमात्म्याने दूध केलं? या जगामध्ये आल्याबरोबर आम्हाला खाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून देवाने आईच्या उदरात, आईच्या स्तनात दूध निर्माण केलं. एक पण एक महात्मा होता तो म्हणला आईचं काही ना नाही ना येत दूध काही माऊलींना. मग ते काय मरतं का पोरगं? त्याला वरचं देतात की. मग तरी पण दूध बहुतांशी केले ना, 95% येत असते, 5-10% इकडं तिकडं. मग त्याचं कारण सांगताना विनोदाने सांगितलं, पण फार विनोद पण फार तात्विक आहे. म्हणले देवाने दूध का निर्माण केलं? त्याचं कारण आहे जन्माला आल्यापासून चांगलं प्यायची सवय लागावी. ध्यानात येते का नाही? जन्माला आल्यापासून चांगलं प्यायची सवय लागावी. माणसं मिली तरी काहींची सुटत नाही. काहींच्या बायका सोडून गेल्या पण त्यांनी दारू नाही सोडली. का म्हणतात? सवय लागली. सवय कधीपासून सवय लागली? 20-25 वर्षाचा असताना कुणाच्या तरी संगतीत गेला नको त्यांच्या आणि त्याच्यामुळे लागली. वयाच्या 20व्या वर्षी लागलेली सवय जर जात नसेल मरतपर्यंत, जन्माला आल्यापासून चांगलं प्यायची सवय ना ती का मध्ये जाते? चांगलं प्यायची सवय लागावी म्हणून भगवंताने दूध निर्माण केलं. त्याने तुझी काय केली नाही चिंता. काय केली नाही चिंता? अरे हयातीत तर करतो पण गेल्यानंतर सुद्धा करतो. महाराज गेल्यानंतर काय लागतं? गेल्यानंतर पण बरंच लागतं. म्हणून तर गेल्यानंतर ती तिरडी बांधणारी लोक बाजारात कधी कधी बघावं जरा तिथं. ते उशाला परत असं ते शिदोरी ठेवतात. म्हणजे चाललेत आमच्या प्रवासाला, डाव्या विवा नको जायला आता यांनी. तर शिदोरी परत तिथं असते पाठीमागे. बरं. आणि पुन्हा आतमध्ये गेल्यानंतर किती श्रीमंत असो नाही तर गरीब असो, त्याला नवीनच कापड असतं. ते मांजरपाट असो, मांजरपाट हे मांजरांच्या इथं सांगतोय मी. साधा असो कसंही असो, गरीब असो नाही तर श्रीमंत असो, त्याला 2-2.5 मीटर ते कापड नवीन लागतंच. लक्षात घ्या, नवीनच असतं कापड. मग हे कोण देतं? तुळशीदासांनी लिहिलंय 500 वर्षापूर्वी. तुलसी मुर्दे को देत है. मुर्द्याला सुद्धा बऱ्याच गोष्टी लागतात. तुलसी मुर्दे को देत है, लकडी, कपडा और आग. जो नर समजत नाही ओ नर आभाग. ज्याला हे कळतच नाही ते आभागी आहेत.
गेल्यानंतर सुद्धा आम्हाला कापड लागतं, गेल्यानंतर सुद्धा आम्हाला लाकडं लागतात, गेल्यानंतर सुद्धा आम्हाला अग्नी असतो. हा पर महाराज घरची देतात, आता देव कुठं आला इथं द्यायला? अरे पण त्यांना प्रेरणा तोच देतो ना. मुंबईमध्ये एक माणूस आहे 40 मीटर कपडावाला, गुगलला टाका बघा. तो बेवारस प्रेतांची सगळी विल्हेवाट, आणि पेटवायची म्हणून पेटवायची नाही, त्यांचे सगळे विधी करतो. 2 ब्राह्मण ठेवलेत त्यांनी. कॉल चौकीतून येतो, कापडवाला आलेत 2, आलेत 3, आणि तो खूप माझा घरचा सुरू दे, माझ्या घरचा जवळचा माणूस आहे किंवा माझ्या घरातला माणूस गेलाय, तो तिथं काही वेळेस सगळीकडे जाणं शक्य होत नाही, पण त्यांनी माणसं ठेवलेली आहेत. विधी करायचा, त्याचे काही पैसे घ्यायचे, त्याला ॲव्हरेजली 40 मीटर कापड लागतं. 20 एक माणसं होतात इकडे तिकडे, किंवा 2, 2.5, 3 मीटरच्या हिशोबाने 40 मीटर कापड लागतं त्याला. त्याचं नावच ठेवलं 40 मीटर कापडावाला. मी कशाबद्दल, ही कोणाला तरी तो प्रेरणा देतो ना. हयातीत तर करतोच, पण गेल्यानंतर सुद्धा एवढं करतो. आणि हे तुलसीदासांनी लिहावं. मी एकदा वडिलांवर कीर्तन केलं आणि बसलो, तर त्या मुली होत्या, त्या म्हणले, महाराज तुम्ही आमचा नाना उभा केला उभे हो. म्हणजे तुम्हाला काय माहिती होतं का? म्हणलं मला नाही माहिती, काय आपली दिली माहिती ती मी सांगितलं. नाही म्हणले महाराज, आता ते 3 भाऊ होते, 3घांचे बंगले, स्कॉडा बिडा, गाड्या बिड्या भारी एकदम सगळं. म्हणले महाराज आमचा नानाने खूप कष्ट केले. बरं म्हणलं मग काय झालं? म्हणले सांगा ना महाराज. मग आम्ही 3, आमच्या 3 भाऊ, मी 1 बहीण. बरं मग काय? तर म्हणले नानांना एकदाच नवीन कापड मिळालं. म्हणलं कधी मिळालं असं सांगा बरं तुम्ही. आता म्हणलं तुमच्या नानाला मी पाहिलंच नाही, तर मला काय माहिती ना, मी आलोय आपला नवीन. नाही तुम्ही बरोबर सगळं सांगितलं म्हणून मी बोलते. मग म्हणलं दसऱ्याला घेतलं असं? नाही म्हणले दसऱ्याला वगैरे काय नाही. मग दिवाळीला मिळालं असं? नाही. आता प्रश्नच होता ना असा, आता त्याचा अर्थ मिळालेलंच नाही हे तर कळतच होतं. मग ताई तुमच्या आहे ना बरोबर लग्नात त्यांना घेतलं असं कापड? नाही नाही म्हणले, ते उपरणे काय ते कोपरीवरच होता म्हणले, झाडाखाली तर लग्न लागलं आमचं, फार गरीब. मिळालं कधी नवीन कापड? म्हणजे ज्यावेळेस सरणावर गेला ना त्याच वेळेस बापाला नवीन कापड मिळालं. कारण त्या कवितेत मी घेतलं होतं, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला सदा ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं अशी कातर लावलेली. बस मला एवढंच घ्यायचं होतं. तर ते तिला आठवलं की माझा बाप पण अशाच धर्तीचा होता. माझा मुद्दा या स्वरूपाचा आहे की गेल्यानंतर सुद्धा जर इतकी काळजी परमात्मा वाहत असेल, हयातीत तर आहेच, ठीक आहे, कमी जास्त अपडाऊन, गरिबी श्रीमंती, थोडीफार परिस्थिती सगळ्यांची प्रारब्ध वशामध्ये असेल, पण इतकं काळजी घेणारं ते जर परमतत्व असेल, काय तुझी त्याने केली नाही चिंता, राहे ते अनंत आठवणी. पहिलं चरण आहे की तू त्याचं स्मरण का करत नाही, आणि याच्यामध्ये त्यांनी तुझी काय चिंता केली नाही. भगवंताचे पण उद्गार आहे, म्हणून माझी या भक्ता काय संसाराची चिंता, काय राजयाची कांता कोरांना मागे, राजाची राणी आणि भिक्षा मागायला जाईल का? तसा माझा भक्त आणि माझा असलेला जीव त्याने कोणाच्याही दारामध्ये भीक मागायला जाऊ नये. पोषितो जगाशी एकला तो माझा अवमान आहे. काय भाषा आहे देवाची. आणि म्हणून आपण त्याला अनन्य व्हावं. अशा स्वरूपाने इतका मोठा उद्योग व्यवसाय, एवढा मोठा प्रपंच, एवढा मोठा परिवार रामभाऊ दादांनी सांभाळत असताना खांद्याला खांदा आईने दिला. या 5 मुली, मगाशी मी सुरुवातीला उल्लेख केला, 2 सुपुत्र, 2 सुना, सगळा असलेला मोठा नातवंडांचा, नातींचा, नातजावयांचा मोठा असलेला जथाच्या जथा, यांना भरभरून आशीर्वाद दिला. परमश्रद्धेय महाराजांनी सांगितलं की ज्ञानेश्वरीचं पारायण सातत्याने केलं, मग ती जिवंत ठेवली. त्यांचे शब्द प्रातस्मरणीय वैकुंठवासी ब्रह्मलीन पांडुरंग बाबा जगताप, पंढरनाथ बाबा जगताप मारणेवाडीचे, कोकणी बाबांचे ते परम शिष्य, आणि त्यांचे रामभाऊ दादा शिदू मांजरे हे बाबांचे अनुग्रहित फार मोठा द्रष्टा महात्मा. मारणेवाडीला त्यांनीच हाताने विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती, रामलक्ष्मणाची पंचायतन ज्यांनी निर्माण केलं. मूर्त्या घडवल्या म्हणून नाही, सामर्थ्य असं होतं की दुष्काळात पाऊस पाडण्याचं सामर्थ्य ज्यांचं होतं. साधु संत चमत्कार नाही करते, समाज को समझदार बनाते हैं. चमत्कार नाही तर समजदार बनवायचे. खूप मोठी नामसाधना आणि त्यांच्या असलेली अंकित असणारा हा समग्र परिवार. आईने ती शुद्ध सात्विक पुण्याई, पतीच्या माता, अनुसरे पतिव्रता ही जाणीवपूर्वक जपली. आणि अपेक्षा आहे महाराजांना, म्हणून थोडं 2च मिनिटामध्ये, वेळ झालाय खूप, असं कोणाला ताटकळत ठेवायचं मला जीवावर येतं, पण तरी पण ठेवतच असतो, काय करू. तर
मुलींच्या भावनांना जर वाट मोकळी करून द्यायची असेल तर फिरोणी मुलीचा जन्म घेईन मी, पण पुढच्याही जन्मी तुम्हीच आई बाबा पाहिजे ही द्यायला पाहिजे हमी. जगी ऐसा बापो हवा ज्याचा वंश मुक्तीस जावा, पोटा येता हरले पापा ज्ञानदेव माये बापा. माहेराची हाक आता 1 वर्ष झाली बंद झाली, पण भाऊ ते आपले भावजाया त्या लोकाच्या आणि आपल्या भावासाठी मर्जा राखाव्या लोकाच्या. ननंद भाव जया एका चालीने चालती आणि पायाच्या जोडव्या जशा चिमण्या बोलते. माझ्या ग कुंकवाची ननंदबाईला ग गोडी आणि लाडाची वैंसबाई मेनाच्या वड्या धाडी. यांच्या सुनाबाळांचं ननंद भावजायांचं बोलतोय. भाऊ ते आपले भावजाया त्या लोकाच्या, आपल्या भावासाठी मर्जा राखाव्या लोकाच्या. हे सायुज्य आईने कळत नकळत दिलेलं आहे. आई गेली, दादा गेले 98 साली, 22, 23, 24 वर्ष झाली आणि आईला आज 1 वर्ष झालेलं आहे. 101 वर्षाचं सुदीर्घ आयुष्य ती जगली. परंतु आई किती वृद्ध होऊ दे आणि किती गरीब किंवा श्रीमंत कुळातले असू दे, तिचं आमंत्रण एक वेगळ्या स्वरूपाची दिवाळी असते. म्हणून माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटे वरल्या दगडा मला फुटली रे, तुला फुटली रे वाचा. माझ्या माहेराच्या वाटे जरी पायी आले फोड, पाय चालले चालले अशी माहेराची ओढ. माझ्या माहेराच्या वाटे एक उडली साळुंकी, माझ्या जायाच्याच आधी किंवा पोचायाच्या आधी सांग निरोप माहेरी. अशा स्वरूपाचं अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत प्रेमाचा वर्षाव करणारं जे स्थान आहे ते माहेराचं आहे, ते मुलीच्या बाबतीमध्ये असतं. आणि म्हणून शाकूबाई, मला वाटतं शकुंतलाबाई बाळासाहेब इंगवले पाटील असतील, भागुबाई चंद्रकांत काळभोर असतील, त्याच्यानंतर सरस्वतीबाई महादेवजी धावडे, रंजनाबाई जयसिंगजी यादव आणि ताराबाई सुभाजी काळभोर, अशा स्वरूपाचा परिवार समग्र. या मुलींच्या भावनांबद्दल फक्त 2 मिनिटाच्या 2 मिनिटाच्या घेतून 5 मिनिटात संपवतो. आई ज्यावेळेस बोलवते माहेराला त्यावेळेस काय भावरम्यता असते. उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की, उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की, तिथं बाई झाला असल उन्हाचा कहार, इथं आंबराई बाई पिकली असे फार, रसाळीचे 4 आंबे खाऊन जागले की, उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की, उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की. सासूच्या बोलण्याने कान किटला असल, रोज रोज चटणी भाकर जीव इटला असल, तुपा संगे पुरणपोळी खाऊन जागले की, उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की, उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की. रातंदिस काम तुला इसावा बी नसल, लंबे लंबे बाल तुझे गुंता झाला असल, मायेच्या हाताने नाहून जागले की, उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की, उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की. आनंदाने हसू आणि आनंदाने रडू, सुख दुःख सांगोनी या सारी रात्र काढू, शकुनाचा हिरवा चुडा लेवून जागले की, उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की, उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की, उभ्या उभ्या आडराती येऊन जागले. विश्व साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलन अमेरिकेला सॅन फ्रान्सिस्को मध्ये झालं. तिथं ही कविता गायली गेली. कॉर्पोरेट क्षेत्रातल्या सगळ्याच जरा रडायला लागल्या. म्हणले तुम्ही तर IT फायटी मध्ये MS वगैरे झालेल्या सगळ्या, तुमच्या डोळ्यातून कसं काय पाणी नाही. म्हणले सर आम्ही आता अमेरिकेचंच म्हणले नागरिकत्व स्वीकारले, पण तरी सुद्धा या कवितेने आम्हाला आमच्या माहेराचं दर्शन झालं. बाई कुठल्याही प्रांतात राहो, पण माहेर म्हटलं की तिची एक संवेदनशील भूमिका असते. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया, किंवा लाडकी लेखवी संताची मजवर कृपा बहुतांची. संत महात्मे सुद्धा ही भावना घेतात. फुलात फुलबाई जाईच, बाळपणी भोगाव सुख भोगाव आईच, आई करी वेणी फणी घाली आमा नाहू माखू,
शिकवण तिची आम्हा केस कुंकू नीट राखू पाठीवर हात तिचा लेन आपुरवाईच बाळपणी भोगाव सुख भोगाव आईचा मऊ मार मुक्का मार नाही बापजीचा धाक फार एकुलता भाऊ माझा त्याची माया मज फार वहिनीचा लळाला भे दूध जस साईच बाळपणी भोगाव सुख भोगाव आईच अंगणामध्ये झाडाखाली झिम्मा फुगडी रंगली दारामध्ये झोपाळा ओव्या गाता सांज झाली ओवीमध्ये नाव गुंपू माझ्या ज्ञानाबाईच इंदुबाईच बाळपणी भोगाव सुख भोगाव आईवर फार कविता करण्यापेक्षा फार प्रवचन जोडण्यापेक्षा आईला देत चला न मागता पैसे. कशाला लागतात पैसे कुणी म्हणेल, कशाला लागत नाहीत पैसे. नवऱ्याच्या फोटो समोरचा उदबत्तीचा पुडा संपलेला असतो, सारखंच तुमच्याकडे किती मागणार, म्हणून असावे तिच्या कमरेच्या पिशवीमध्ये पैसे, म्हणून आईला न मागता द्यावेत पैसे. येतो नातू उड्या मारत गळ्याला मिठी मारतो तर द्यायला लागतं तिला बिस्किटचा पुडा, नाही तर कॅडबरी, नाही तर चॉकलेट, म्हणून असावे लागतात तिच्याजवळ पैसे, म्हणून आईला न मागता देत जावेत पैसे. अजून सासरू आशीन लेकी येतात माहेराला, सुनांचा डोळा चुकून 200-500ची नोट सरकावी लागते हातात, म्हणून आईला न मागता द्यावेत पैसे. मोलकर्णीने एखाद्या घरात जादाचं काम केलं तर तिला नाही करतायत पोहे किंवा चहा, आणि सांगावं लागतं बाई 10-20 रुपये घे आणि बाहेर खा, नाही तर तुझ्या पोरांना ने, म्हणून आईजवळ असावे लागतात पैसे. ऐका थोडं 2 मिनटं. फार आईवर प्रवचन फार करू नये असं नाही, कविता गाऊ नये असं नाही, नाही तर तुम्ही बोलत असताना लय कविता गाता तर जोडा आम्हाला असं आमच्या शब्दांनी. म्हणून मी तुमच्या हातात जरा कोलीत देतोय. माझा मुद्दा या स्वरूपाचा आहे की आईवर एवढं सगळं सांगण्यापेक्षा ही होऊ दे कविता आणि ती होऊ दे कविता, आईला न मागता देत चला पैसे. अजून कशासाठी लागतात पैसे? अरे तुमची आई म्हणजे तुमच्या वाड्यातली धन्वंतरी, तिच्या त्या बटव्यामध्ये असते वेखंड, विलायची, लवंग, मिरी, दालचिनी, व्याखंड बिखंड हे सगळं. कोणालाही रिक्त हस्ताने ती देत असते, पण ते भरण्यासाठी पैसा लागतो, म्हणून द्यावेत न मागता पैसे. बायकोला दिले पैसे 500 रुपये, ती म्हणली एवढ्यानी काय होणार आहे, अजून द्या. परत दिले 500, म्हणले हे खाया प्यायला घ्यायला लागतील आणि त्यांना न्यायची काय वस्तू, अजून 500 दिले, म्हणले द्या अजून जरा 500 द्या, शिल्लक कुणाला द्यायला नको का पैसे. 2000 समाधान झालं. आणि आईला 200ची नोट दिली, ती म्हणली एवढं कशाला मला पाहिजे, ध्यानात येतंय ना, तिकडं 2000 द्या, एवढ्यानी काय व्हायचंय, आणि हिला 200 द्या, मला एवढं काय करायचंय. तुम्ही न मागता दिलेले पैसे तीच आपल्या पिरवटाला ठेवते. आता पिरवट कळायचा नाही, पण त्याच घड्या जाण्याची वेळ येते त्यावेळी त्या सगळ्या नोटा काढते, हातात ठेवते, पुरीचं लग्न आहे राहू दे तुला, असा नजराणा आपल्याला देऊन जाते. आणि त्या नोटा तुमच्या तिजोरीत असतात, त्यावेळेस ती तिजोरी कधी खाली राहत नाही. म्हणून आईला द्यावेत न मागता पैसे, म्हणूनही तिला कशाला लागतात पैसे. आम्ही सगळं करतो. खूप चांगल्या पद्धतीने केलेली सेवा आणि इतकं सुदीर्घ आयुष्य मातेला लाभलं. अशाच पद्धतीचा परमात्मा आईचीच भूमिका बजावतो. म्हणून विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे, येग येग विठ्ठाबाई माझे पंढरीची आई. आणि अशा स्वरूपाचं परमात्म्याचं रूप, त्याची असलेली कर्तृत्वाची भूमिका या अभंगाच्या द्वारे महाराजांनी प्रगट केली. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, हिथं नातवाचं नाव पण विश्वंभर. देवाची 1000 नाव आहे, त्याच्यातलं विश्वंभर फार नाव प्रिय आहे. मला वाटतं की नातवाचं रामभाऊ बाबांनी का ठेवलं असावं नाव, कारण की तुकोबारायांची जी वंश परंपरा सुरू होती ना ती विश्वंभर बाबांपासून. आणि ज्यांनी निमंत्रण दिलं ना ते पायगुडे महाराज, त्यांच्याही मुलाचं नाव मला वाटतं विश्वंभरच आहे. नाही त्यांच्यामुळे मी घेतलंय असं काय नाही. विश्वंभर म्हणजे काय, विश्वंभरती इति विश्वंभर, हा जो विश्वाचं भरण करतो. एकाच मिनिटाचा दृष्टांत सांगतो, असं 1 मिनिटं म्हणत चाललंय. ऐका, देवाने अर्जुनाला सगळं दिलं, त्याला भारताचं सम्राट केलं, सगळं केलं. कृष्ण सुद्धा नाव देऊन टाकलं होतं. अर्जुनाने एकदा विचारलं, देवा मला तुमचं ते विश्वंभर नाव द्या ना. म्हणले अर्जुना नको घेऊ, त्या नावाच्या पाठीमागे लई गडबड आहे. नाही तुमचं नाव मला द्या. म्हणले दिलं नाव तुमचं. नाव देणं काय सामान्य नसतं, लक्षात घ्या. फ्रँचायझी कशाची, 10-20 लाख रुपये घेतात लोक फ्रँचायझीचे. नाव असतं नाही, ज्याला व्यापाराच्या भाषेमध्ये गुडविल म्हणतात. विश्वंभर नाव दिलं कुणाला, अर्जुनाला.
आणि अर्जुनाला कोणी अर्जुनराव हाक मारले दे, विश्वंभर आहे माझं नाव, विश्वंभर आहे, विश्वंभरती इति विश्वंभरा, विश्वाचं भरण करतो. एकदा अर्जुन फिरत फिरत शिकारीला गेला, एका गुहेमध्ये शिरणार, तर गुहेमध्ये साधू बसले होते. साधू बसले होते, तत्वचर्चा चालली होती, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. आता काय त्यांची चर्चा चालली म्हणून अर्जुन गपचूप ऐकतोय. अध्यात्माचा बादशाह आहे अर्जुन, सगळं परमात्म्याचं तत्वज्ञान ऐकत होता. आणि तेवढ्यात एक साधू म्हटला, गडबड झाली म्हणले, आता 1:15 वाजले म्हणले, ह्या समयीतलं तेल कमी होतंय, आता आपल्याला खाली गावात जावं लागेल, तेल आणावं लागेल, वाती आणाव्या लागतील. म्हणले शेकडो वर्ष झालं आपण चिंतन करतोय, कधीच तेल संपत नाही, कधीच वात संपत नाही, आता का प्रश्न निर्माण झालाय? म्हणजे तुमच्या कानावर नाही का बातमी, अंतर्ज्ञानाने कळत नाही का तुम्हाला? म्हणले परमात्म्याचा तो अर्जुन कोण बघतय अडपाट, हे अर्जुन ऐकतंय. त्यांनी देवाचं अर्जुन नाव, विश्वंभर नाव स्वतःला घेतलंय. परमात्मा विश्वंभर होता, त्यामुळं कुठं कुठं काय काय चाललंय सगळं त्याला न सांगता कळत होतं. आता त्याचंच त्याला कळत नाही, आता आपल्याला सोय करावी लागेल. अर्जुनाची असे हे झाला, थरथर कापायला लागले पाय. म्हणले ह्यांनी पाहिलं तर आपल्याला शाब्दीतीन पळस सुटला आणि भगवंतांना म्हटला, देवा तशी मला 10 नावं आहेत, हे 11वं नाव तू आता दिलं होतं मला, हे तुझं नाव तुला नकलाब. म्हणले का रे, तू म्हणला त्यांना मला विश्वंभर पाहिजे. नाही म्हणले, विश्वंभर पाहिजे नुसतं नाही तर ते विश्वाचं भरण करावं लागतं. देवा सगळीकडे आता गोंधळ माजलाय, कुठं काय कमी जास्त काही मला कळत नाही, फक्त नावच घेतलंय मी. येते ना ध्यानात? तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. त्याचं ध्यान करा, त्याचं चिंतन करा आणि त्या असलेल्या विश्वंभराचं, त्या परमात्म्याचं चिंतन, उद्योग व्यवसाय करून, दुग्ध व्यवसाय करून, शेतीशी नाळ जोडून या परिवाराने खूप सृजनाचे चांगल्या पद्धतीचे मळे फुलवले खुलवले. अशा स्वरूपाची एक आदर्श माता आज जाऊन 1 वर्ष झालेली आहे. मी नातींचं नाव घेतलंय, मुलांची घेतलेली आहेत, पण नातू संदेश बाळासाहेब इंगवले, नातीची मुलं दिसतात ती सतीश बाळासाहेब इंगवले, उपसरपंच आपल्या बुगावजावचे. त्याचबरोबर विश्वंभरजी पोपट मांजरे आपल्या कुडजे गावचे सरपंच संजयजी महादेव धावडे, आणि इकडे मनोज सुभाषजी काळभोर, त्याचबरोबर गणेश चंद्रकांत काळभोर, प्रदीप जयसिंग यादव, त्याच्यानंतर विशाल पोपट मांजरे, पवन राजेंद्र मांजरे, त्याचबरोबर वैशाली सुभाष बारसकर आणि त्याचबरोबर पूनम स्वप्नील कोकाटे. अशा स्वरूपाचा सगळा परिवार आहे. लेकींची लेकरं उडती पाखरं आणि लेकांची लेकरं चिकट बोकरं. ज्ञानेश्वर कुंडली कवरदा तुका म्हणे जाच नाम द्या विश्वंभर, तुका म्हणे जाच नाम विश्वंभर, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, तुका म्हणे जा नाम विश्वंभर, तुका म्हणे जाच नाम विश्वंभर, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, त्याच निरंतर ध्यान कर, त्याच निरंतर ध्यान करी, त्याच निरंतर ध्यान कर, त्याच निरंतर ध्यान करे. त्या
जात निरंतर दान दान कर जात निरंतर दान कर त्याचे निरंतर ध्यान करी गायकवाड महाराज बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही वाढवी श्रीपती वाढवी श्रीपती सवे
वाढवी श्रीपती सवे बाळा तुझा कोण करीते उत्पत्ती बाळा तुझा कोण वाढवी श्रीपतीचा वेद श्रीपती सबदोनी सबदोनी कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय आ बोले रे गुरे देवा करा अपराध नाही उचारिला रे कार पुन्हा करा क्षमा अपराध तुका म्हणे जाणे जरा राखा पाया पैकी करा करा जवा अपराध ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिकावत हर विठ्ठल